हो, तुम्ही आमची जमीन हडपली आहे। गैरसमज आहे तुमचा। नाथ संप्रदाय आणि स्वतः दत्तप्रभू तुमच्याकडून काहीही घेण्यासाठी नाही तर तुम्हाला भरभरून देण्यासाठी आहेत। आम्ही कुठल्याही गोष्टीचा संचय करत नाही, त्यामुळे तुम्ही जे काही बोलता आहात, जे आरोप करता आहात, त्याला कसलाही आधार नाही। सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा। गुरुदेव जे काही सांगतायत त्यावर चिंतन करा। सगळ्या गोष्टी अकस्मात तुमच्या लक्षात येतील। ही भूमी आमच्या सद्गुरूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे। त्यांचे इथे वास्तव्य आहे आणि त्यावर तुम्ही तुमचा अधिकार सांगणं चुकीचं आहे। चूक बरोबर काय ते आम्हाला चांगलंच कळतं। ही भूमी लाटण्यासाठी तुमचे हे जे सगळे प्रयत्न चाललेत ना, ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। ह्या भूमीमध्ये दत्तप्रभूंचं अस्तित्व आहे याचा प्रत्यय आल्यावर तरी तुम्हाला विश्वास बसेल की नाही? आम्हाला आजवर असा कोणताही प्रत्यय आलेला नाही। महत्वाचं म्हणजे आम्हाला आमच्या देवाचं स्थान कोणा दुसऱ्याला द्यायचं नाहीये, बरोबर ना रे? आम्ही शांत आहोत, तोवर इथून निघून जा, नाहीतर पुढचे परिणाम चांगले होणार नाहीत। गुरुदेव, आजपर्यंत मी यांना बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आज हे थेट इथे आपल्यावर हल्ला करण्यासाठी आले आहेत। हे पहा, मी जे काही तुम्हाला सांगतो आहे ते समजून घ्या आणि आज जी चूक केली ती पुन्हा कराल तर तुम्हाला केवळ पश्चाताप करावा लागेल। माझे सगळे शिष्य हे शस्त्र संपन्न आहेत, त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही जर लढायला जाल तर क्षणभरही तुमचा निभाव लागणार नाही। आता तुम्ही सगळे तुमच्या गावात परत जा। परमशक्ती एकच आहे, त्याचा प्रत्यय तुम्हाला आला तर इथे पुन्हा या आणि नतमस्तक व्हा। आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला असं देण्यात येणार नाही। मला वाटतं अख्खा गाव गोळा करून इथे यावं लागेल आपल्याला, तेव्हाच हे इथून निघून जातील। पुन्हा एकदा सांगतो, अशी चूक तुम्ही करू नका। तुमची बाजू असत्याची आहे। जर तुम्ही अशी लढाई कराल तर जीवानिशी जाल। बघू आता काय होतंय ते। चला रे। गुरुदेव, आता कसं समजावून सांगू यांना? चरपटी, चरपटी, अरे थांब। चरपटी, अरे थांब। अरे हो, हा असं पळत पळत कुठे गेला असेल? हो, मला तर वाटतंय गावाबाहेर गेला असेल कुठेतरी। अहो, पर गावाच्या बाहेर कसलं काम आहे त्याचं? आता ते मला कसं ठाव असणार? मी लई याला ह्याला बघितले, तो चेरपटी जिथं सापडला त्या नदीपाशी सारखा जात असतोय। म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? अगं, मला काहीतरी घोळ आहे असं वाटतंय बरं का। घोळ म्हणजे यो चेरपटी माणूस आहे का भूत हेच समजून झाले। हो, त्यांनी आपल्याला एवढं वाचवलं, आपल्या दारात आलेली एवढी मोठी पीडा घालवली, आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलताय व्हय? आता जे वाटलं ते बोललो मी, बाकी देवाला ठाऊ। वय देवाला ठाऊ।
हे बघ श्रीपाद, हेच ते अस्वल जे आमच्या रानात बी आलं होतं. ते घरी आल्यावर एकदम शांत बसलं होतं बघ. परत ते मांत्रिक दारात आला आणि अचानक त्याला काहीतरीच व्हायला लागलं बघ. ती बघ अजून थराथरा कापतंय. या अस्वलाकडे बघून निश्चितपणे एक जाणवतंय की हे कोणी सामान्य अस्वल नाही. याच्या मागे नेमकं काय रहस्य आहे? पिताश्री, हे अस्वल म्हणजे पूर्वजन्मीचा एक तरुण युवक आहे, ज्याचा अपघाती मृत्यू झाला होता. अरे काय सांगतोयस काय श्रीपाद? हो, हे सत्य आहे. पण मग हे अस्वल अशा अवस्थेत इथे का आले? तो मागच्या जन्मी माझा एक निस्सिम भक्त होता. त्याची साधना अर्धवटच राहिली, म्हणून ह्या जन्मी ते अस्वल म्हणून इथे आले आहेत. हा, ह्याचमुळे तू ह्याला घरी आणायला सांगितलंस होय? तो अस्वल होऊनही माझे नामस्मरण करतो आहे. त्यामुळे तुमच्या निमित्ताने त्यांचे इथे येणं, त्यांची व माझी भेट होणं हे नियतीने ठरवलं आहे. या शुभम भवतु. गुरुदेव, आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत. उत्तम केलंस गाईनी. मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो. गुरुदेवांच्या भोजनाची वेळ झाली आहे. क्षमा असावी गुरुदेव, यायला विलंब झाला. परंतु येताना आम्हाला काही माणसं भेटली. या भूमीसाठी जी लोक वाद करत होती त्यातीलच ते होते. ते इथे देखील आले होते. गुरुदेवांनी त्यांना समजावून देखील सांगितलं, पण ते काहीही न ऐकता इथून निघून गेले. गुरुदेव, त्यांच्या बोलण्यावरून तर ते जास्तच आक्रमक झालेले वाटत होते. त्या लोकांच्या मनामध्ये अनेक चुकीचे समज निर्माण झाले आहेत. काही ग्रह त्यांनी स्वतः करून घेतले आहेत, तर काही त्यांच्या मनामध्ये भरवले गेलेले आहेत. हे सगळं कोणीतरी स्वार्थापोटी करत आहे. परंतु इथे असलेल्या परमशक्तीच्या अस्तित्वाचा प्रत्यय मिळाल्याशिवाय त्यांचे कुठलेही गैरसमज दूर होणार नाहीत. आता आपण काय करणार आहोत गुरुदेव? ज्यांच्यामध्ये जाऊन आपण कार्य करणार आहोत तेच असे वागले तर इथल्या लोकांसाठी कार्य कसे करणार? आपण आपलं कार्य करत राहू गाईनी. त्यांनी कितीही विरोध केला तरी ते नाथ संप्रदायाला, दत्त संप्रदायाला क्षती पोचवू शकणार नाही. त्यांच्या मनामध्ये जे संभ्रम आहेत ते दूर झालं की हा वाद आपोआप निवळेल. आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य तो प्रत्यय आपण त्यांना देऊया. आता भोजनासाठी अन्न तयार करा. आपण नैवेद्य दाखवूयात आणि एकत्रपणे भोजन करूयात. जशी आज्ञा गुरुदेव. नारायण 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 नारायण
जाईन. मला जाणवलं की कोणीतरी भेटायला आलंय, म्हणून मी इथे आलो. हो चरपटी, मीच तुला भेटायला आलोय. ओळखलंस मला? नाही ओळखलं. कोण आहेस तू? मी तुझा सखा गोपू. मला जालिंदरनाथ आणि कानिफनाथ भेटले होते. त्याने सांगितलं होतं की माझा कोणी सखा येणार आहे. तूच आहेस ना? अगदी बरोबर, मीच तो. तुझ्या अवतीभोवती जी तुला त्रास देणारी लोक आहेत त्यांच्यापासून तुझं रक्षण व्हावं, तुला साह्य व्हावं, म्हणून मी तुझ्या सोबत राहणार आहे. नाथांनी सांगितल्यापासून मी तुझीच प्रतीक्षा करत होतो. बरं झालंस तू आलास. तू कायम माझ्यासोबतच राहणार ना? हो. तू कोण आहेस, तुझा जन्म कोणत्या उद्देशाने झालाय याचा बोध तुला होईपर्यंत मी तुझ्या सोबत असेल. तुला माझ्याबद्दल काय काय ठाऊक आहे? मला सगळं ठाऊक आहे. तुझा जन्म कसा झाला, तुझा संगोपन कोण करता आहे, असं सर्व काही. माझे माता पिता आहे आणि त्यांनी सांभाळलं मला. ती गोष्ट आता तुझ्या ध्यानी येणार नाही, पण एक लक्षात घे. जसे तुला जालिंदरनाथ आणि कानिफनाथ भेटले तसे मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ आहेत. ते देखील तुला पुढे भेटतील आणि साह्य करतील. पण नेमकं कशासाठी साह्य करतील ते मला? तुलाही पुढे नाथपंथाचे कार्य करायचे. तुझ्या हातून दुष्टांचा विनाश व्हावा आणि सज्जनांचा तू आधार व्हावास, हाच तुझ्या असण्याचा उद्देश आहे. माझ्या परीने मी शक्य ते प्रयत्न करेन. आपण आता रोज भेटत जाऊ. आज पहिला दिवस आहे, तू लवकर घरी जा बरं. उद्या मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू घेऊन येणार आहे. ती तुला नक्की आवडेल. बरं, आता तू कुठे जाणार आहेस? माझं घर आत वनात आहे. तुला मी गावात तुझ्या घरी सोडेल आणि जाईन मी माझं. चल मग, तेवढीच आपली आणखी ओळख होईल. चरपटी, अरे कुठे गेला होतास? अन हा कोण आहे तुझ्या संग? या आधी याला कधी बघितलं नाही गावात. हा मित्र आहे माझा. मित्र? ह्यो कधी मित्र झाला तुझा? नाही म्हणजे आम्हाला कधी दिसला नाही हा. आणि याची तुझी कुठे भेट झाली? नारायण नारायण. अहो, मी वनाच्या खूप आतमध्ये राहतो. ते वाघ, सिंह असे खूप जंगली प्राणी असतात. कुणी येत नाही तिकडे, म्हणून तुम्ही मला पाहिलं नसेल.
ते बरोबर आहे, पर शरपटी संग तुझी ओळख कशी झाली? चरपटी येत असतं ना वनात, मग आमची नदीकाठी भेट झाली आणि मग मैत्री. वैर चरपटी, आणि याचं नाव काय म्हटलं? गोपू. गोपू नाव आहे याचं. हे समजा जरा विचित्रच आहे. हो. नाही पण तुझं गावात मित्र नाहीत आणि वनात आहेत होय. अहो काका, मित्र असे ठरवून होतात का? आम्ही दररोज गप्पा गोष्टी करत असतो, त्यातून झाली ओळख. माझ गावात कस काय आलास? चरपटीला घरापर्यंत सोडायला आलो होतो. त्याला घरी सोडेन आणि मी जाईन माझं परत. चला येतो आम्ही. श्रीपाद, ए श्रीपाद, बाहेर ये. तू तू इथे कशाला आलायस? काय पाहिजे तुला? तुमच्या लेकाला बोलवा, मला त्याच्याशी बोलायचंय. अरे हो, थांब, बोलावतो मी त्याला. श्रीपाद, हे श्रीपाद. हे बघ श्रीपाद, मी तुला सांगायला आलोय, तू माझ्या कामात आडकाठी करतोयस. माझ्या मध्ये येऊ नकोस, ते तुझ्या चांगल्यासाठी नसाल. मी तुझ्या कार्याच्या आड येतो आहे असं तुला वाटत असेल तर तुझं कार्य नक्कीच वाईट असणार आहे. काय चांगलं काय वाईट हे तू मला शिकवू नकोस. मी सांगतोय ते ऐक. मला ठाऊक आहे, पण तुझ्या मुखाने मला एकदा ऐकू दे. तुझं असं काय काम आहे? मला ते अस्वल पाहिजे, त्याला घेऊन जायलाच मी तुमच्या गावात आलोय. तू त्याला घेऊन जाऊ शकणार नाहीस, कारण तो माझे नामस्मरण करतो आहे, माझी भक्ती करतो आहे, आणि माझ्या भक्ताला मी कधीही एकटं सोडत नाही. तू मला अजून नीट ओळखलेलं दिसत नाही, म्हणून असा बोलतोय. आणि मला नाही म्हणून तू माझ्याशी वैर घेतोयस, आणि माझ्याशी वैर ते तुझ्या भल्यासाठी नसल. मी तुझ्याशी वैर घ्यावं एवढा तू मोठा नाहीयेस. मी माझं कार्य करतो आहे, त्यामध्ये तू येऊ नकोस. तुझ्याकडे ज्या सिद्धी आहेत, जे तू शिकला आहेस, त्याचा चांगल्या कार्यासाठी वापर कर. वाईट कामासाठी वापर करशील तर त्याचं फळ तुला चांगलं मिळणार नाही. हे बघ बाबा, तुला सांगतो, तू या गावात थांबू नकोस. याच गावात काय, पण कोणालाही कुठेही त्रास देऊ नकोस. ते अस्वल ज्यांच्या घरात आहे, त्यांची श्रीपादवर फार श्रद्धा आहे, आणि श्रीपादचाही त्यांच्यावर खूप जीव आहे. आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, ते अस्वल म्हणजे गतजन्मीचा श्रीपादचा एक भक्त आहे.
ते मला सांगू नका. मला ते अस्वल का पाहिजे ते श्रीपादला चांगलंच ठाऊक आहे. श्रीपाद, माझ्यासाठी त्या अस्वलाला सोडून दे. ते कदापि शक्य नाही. मी असताना तू त्याच्या केसाला देखील धक्का लावू शकणार नाहीस. ठीक आहे, या मी धावतो तुला. मी कोण आहे ते तुझ्या डोळ्यामोरनं नाही. त्या अस्वलाला घेऊन गेलं तर माझ्या गुरुचं नाव नाही सांगणार.